नमस्कार. छायाच रेसिपीजमध्ये आज आपण मुगाच्या डाळीपासून खूपच मस्त चवदार आणि झटपट होणारा असा नाश्ता बनवणार आहोत. तर यासाठी इथे 1 वाटी मी मुगाची डाळ घेतली आहे. ही डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून आपल्याला भिजत घालायची आहे. तर इथे मी ही डाळ आधीच भिजत घालून ठेवली होती. कमीत कमी 2 ते 3 तासासाठी आपल्याला ही डाळ भिजत ठेवायची आहे. तुम्हाला जर सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही रात्रभर ही डाळ भिजत ठेवली आणि सकाळी नाश्ता बनवला तरी चालेल. तर इथे पहा डाळ मस्त अशी भिजले, आकाराने दुप्पट झाले. आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे. कमी डाळ आहे त्यामुळे एकाच वेळेस सगळी डाळ मी वाटून घेणार आहे. तर इथे फक्त डाळ अशी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. डाळ आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायची आहे. तर इथे सगळी डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली. आता यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या. तिथे मी 2 हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतल्यात. यानंतर यामध्ये आलं घालायचं आहे. आलंसुद्धा असं तुकडे करून घेतलं आहे म्हणजे पटकन बारीक होईल. यानंतर 2 ते 3 कढीपत्त्याची पानं यामध्ये घातली आहेत आणि अर्धा चमचा यामध्ये जिरं घालायचं आहे. आता यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं आहे. जो आपला नेहमीचा पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने यामध्ये 2 चमचे बेसन घातलं. बेसनामुळे रेसिपीला रंगसुद्धा छान येईल आणि चवसुद्धा छान येईल. यानंतर यामध्ये 2 चमचे रवा घालायचा आहे. बारीक किंवा जाड कोणताही रवा घालू शकता. रव्यामुळे रेसिपी कुरकुरीत व्हायला मदत होईल. आता यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आहे. साखरेमुळे सुद्धा रेसिपीला रंग छान येईल. यानंतर यामध्ये मी 2 चमचे दही घालते आहे. थोडंसं आंबट दही घ्यायचं, चव छान येईल. याऐवजी तुम्ही 2 चमचे लिंबाचा रससुद्धा घालू शकता. आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे. तर इथे पहा 2 ते 3 चमचे पाणी घातलं मी आणि अगदी स्मूथ असं हे वाटून घेतलं. पहा अजिबात मिरच्या किंवा आलं यामध्ये राहिलेलं नाही आहे. अगदी स्मूथ झालं आहे. आता हे तयार पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून हे सुद्धा मी यामध्ये काढून घेतलं आहे. मिक्स करून घेऊया. तर हे पाहू शकता हे आपल्याला असं हवं आहे, जास्त पातळ करायचं नाही आहे. यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तिथे मी 1 छोटा चमचा मीठ घातलं. मीठसुद्धा मिक्स करून घेऊया. आता यामध्ये पहा चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे. जर तुम्हाला यामध्ये बेकिंग सोडा घालायचा नसेल तर हे तुम्ही 3 ते 4 तासासाठी फर्मेंट करून मग यापासून नाश्ता बनवू शकता. तर इथे मी आता इन्स्टंट बनवते त्यामुळे इथे मी चिमूटभर बेकिंग सोडा घातला. बेकिंग सोड्यावरती अर्धा चमचा पाणी घालून मिक्स करून घेतलं. आता याचा आपण उत्तप्पा बनवणार आहोत. तर यासाठी थोड्याशा भाज्या घेतल्यात मी. शिमला मिरची, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलं आहे. आता इथे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला आहे. तवा गरम झाल्यानंतर यावरती अर्धा चमचा तेल घालायचं आहे. तेल थोडंसं असं पसरवून घेऊया. अगदी झटपट होणारी आणि हेल्दी अशी नाश्त्याची रेसिपी आहे. तेल गरम झाल्यानंतर आता यावरती सेंटरला 1 चमचा पीठ घालायचं आहे आणि थोडंसं पसरून घ्यायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही आहे. चवीला हा उत्तप्पा अगदी अप्रतिम लागतो. आता यावरती थोडासा टोमॅटो, नंतर शिमला मिरची घालायची आहे, कांदा घालायचा आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालते आहे.
अगदी हलका फुलका असा नाश्ता आहे आणि कमी तेलामध्ये होणारा आहे. तर हे पहा, या भाज्या आता चिटकाव्या म्हणून थोडंसं असं वरून प्रेस करायचं. आज मी हा नाश्ता थोडासा बेकिंग सोडा घालून इन्स्टंट बनवला. पण तुम्हाला अजिबातच जर बेकिंग सोडा घालायचा नसेल तर तुम्ही 2 ते 3 तास डाळ भिजत घाला. त्यानंतर ती वाटून घ्या आणि रात्रभर फर्मेंट करून सकाळी बनवू शकता. तर इथे पहा, मी एका बाजूने भाजून झाल्यानंतर उलटून घेतलं आणि दोन्ही बाजूनी मस्त असा खरपूस रंग आला आहे. पाहू शकता, दिसायला पण किती छान दिसतोय हा उत्तप्पा. इथे आता आपण काढून घेऊया आणि आणखी एक उत्तप्पा इथे बनवून घेऊया. एकानंतर एक अगदी झटपट तुम्ही हे उत्तप्पे सकाळच्या घाईच्या वेळेससुद्धा नाश्त्यासाठी बनवू शकता. चवीला खूपच छान लागतात. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवून देऊ शकता. आणि यावरती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता. यावरती किसलेला गाजर किंवा स्वीट कॉर्नसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. तर इथे आता हा दुसरा उत्तप्पा पण आपला तयार होतो आहे. दुसऱ्या वेळेस मी अजिबात तेल घातलं नाही. एका बाजूने भाजल्यानंतर उलटून घेतलं आहे. पहा किती मस्त रंग आला आहे. तर हा दुसरा उत्तप्पासुद्धा दोन्ही बाजूने मी छान असा खरपूस करून घेतला आहे. काढून घेऊया. आज मी हा उत्तप्पा टोमॅटो केचपबरोबर सर्व केला आहे. तुम्ही जी खोबऱ्याची चटणी असते त्याबरोबर हा सर्व करा. चवीला त्या चटणीबरोबर हा उत्तप्पा खूपच मस्त लागतो. आजची ही झटपट होणारी, पौष्टिक आणि चवीला अप्रतिम अशी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.